आम आदमी पक्षाचं आंदोलन भाजपच्या मोफत एलपीजी सिलेंडरच्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे आंदोलन। विधानसभेत प्रश्न लावण्याकरता पैशाचा व्यवहार, आमदार परिणय फुके यांचा गंभीर आरोप। धर्मवीर गडासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करा, भाजप आमदार विक्रमसिंग पाचपुते यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। पुणे महापालिकेत अभय योजना राबवा, मिळकत कर आकारणी 1 पटीने करावी, जगदीश मुळेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आदिवासींमध्ये होळीचा उत्साह, आदिवासींचा पारंपरिक वेशभूषेत नृत्य। होळी उत्सवानिमित्तानं वरळीतील बीडीडी क्रमांक 78-79 या ठिकाणी वीर नेताजी क्रीडा मंडळातर्फे टोरेस घोटाळ्याविरोधात 50 फूट उंचीचा देखावा। न्यू इंडिया बँकेच्या ग्राहकांचा मेळावा, शनिवारी 15 मार्चला होणार मेळावा। रायगडच्या ऐनगर ग्रामपंचायतीतील कलावती कोकरे सरपंच पद प्रकरण, उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब। वाढत्या उन्हामुळे ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांची वेळ सकाळी 7 ते 12:30। शाळेत जाण्याकरता विद्यार्थ्यांना करावी लागतीये 1.5 ते 2 किलोमीटर पायपीट। चिपळूण तालुक्यातील सावर्डेमध्ये होळीत अर्धवट जळालेली लाकडं टाकण्याची परंपरा, ग्रामदेवतेच्या नावानं बोंबा मारत एकमेकांवर फेकण्याची अनोखी प्रथा। भंडारा जिल्ह्यात असंही एक गाव ज्या ठिकाणी लाकडाची होळी न पेटवता साजरा होतो होलिकोत्सव। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात वयोवृद्ध महिलेची 4 लाखांची सोनसाखळी चोरली, घटना सिसिडवित कैद। युवक काँग्रेसची 15 ते 19 मार्च दरम्यान युवा आक्रोश पदयात्रा, महायुती सरकारला जागा करण्याकरता काढली जाणार यात्रा। राजस्थानच्या जयपूरमध्ये गोदामाला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट। पुण्यात कुत्र्याच्या भुंकण्यामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला, पुणे शहरातील वानवडी परिसरातील घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।